ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा काही लोकांना माज येतो किंवा अभिमान वाटायला लागतो. नेमकी आपली पात्रता, आपली पातळी लोकांना आता कुठपर्यंत नेऊन ठेवली आहे. बघा, आपण किती पाण्यामध्ये आहे, आपण किती बरोबर आहे, हे आपल्याहून जास्त जे लोक आपल्याला ऑब्झर्व करतात त्या लोकांना जास्ती माहिती असते. आणि जे ह्या राजकारणाकडे, ह्या समाजकारणाकडे फक्त एक समाजकारण आणि देशहित, राष्ट्रहित बघून जो व्यक्ती पाहतो, तो व्यक्तीला की राहुल गांधी नावाचा पप्पू आणि महाराष्ट्रातला पप्पू हे दोघंही कसे आहेत हे नव्यानं सांगायची काही गरज नाही. अहो, एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये मातोश्रीवरती दिल्ली दरबारी सर्व जे काही नेते आहेत ते मीटिंगसाठी मातोश्रीवरती यायचे. हे मातोश्रीवरती यायचे, पण आता अशी वेळ आहे की मातोश्री खुद्द दिल्लीला जाते मुजरा घालायला राहुल गांधींच्या पुढे. हे इथपर्यंत ही आगतिकता, ही अशी राजकारणाची एवढी डार्क बाजू ही लोकांसमोर येत नाही का? लोकांना कळत नाही का? हे सगळं काही कळत आहे. आणि ह्या सगळ्याचा कोणी असेल उद्गाता तर ते म्हणजे संजय राऊत आणि ते संपवत चाललेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती थोडंसं सविस्तर बोलायचं आहे की नेमकं चाटायची तर किती चाटायची, आपण चाटतोय कोणाची, आपण राजकारणासाठी आपण कुठल्या पातळीवर जाऊन पोहोचलोय, आपण ह्या राजकारणासाठी देश सर्वोपरी, राष्ट्र प्रथम, हिंदुत्ववादी विचार, ह्या सगळ्या गोष्टी आपण या खुंटीला टांगून आपण जाऊन लोटांगण कुणाला घालतोय हा सुद्धा प्रश्न यांना पडला पाहिजे हो. पण या ठिकाणी यांना कळलं पाहिजे की आपण शरद पवारांना सोबत घेऊन बाहेर आलोय किंवा आपल्याला काकांना आपल्याला बाहेर आणलंय, पण यांना हे या ठिकाणी गोष्ट कळत नाही. पण काका आता सध्या बॅकफुटला काय आहेत, ह्या गोष्टीवरती काका काय नाही बोलत, काका शांत काय आहेत आणि आपण एवढं फड 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 काय करतो हे कळत नाही. तर या ठिकाणी मला एक जुना विचार आवडतो की नेहमी दिवा हा विजताना फडफडत असतो. आता ही शेणा विजणार आहे का म्हणून ह्याचे फडफडते का, हा एक संशोधनाचा विषय आहे राहुल गांधींच्या, आपल्या नाही. बघा, 6, 7 आणि 8 तारखेला दिल्ली या ठिकाणी हे बैठक आहे आणि त्यांना राहुल गांधींना खास करून फोन लावून आमंत्रण दिलंय उद्धव ठाकरेंना. किती गर्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि किती अभिमानाची गोष्ट आहे. आता किती सकून मिळत असेल बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे आत्म्याला किंवा निष्ठावंत सैनिकांना की बाबा राहुल गांधींनी फोन केला. म्हणजे राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे, राहुल गांधी हा नावाचा पप्पू नेमका कुठल्या पातळीवर जाऊन देशप्रेम करतो, राहुल नावाचा पप्पू किती महाराष्ट्र प्रेमी आहे, राहुल नावाचा थर्ड क्लास पप्पू किती शिवरायाची म्हणजे ते आस्था करतो, शिवरायांना मानतो, किंवा हा राहुल नावाचा एक कलंक ह्या भारताच्या राजकारणाला लागलाय. हा कलंक पुसायचे काम हे निष्ठावंत भारतीय लोक हे करत आहेत. पण याच राहुलची चाटायचं किती चाटायची व किती अजून किती तुम्ही हांजी करणार आहे. कारण यांच्या भाषणामध्ये कमते कम 4 ते 5 वेळेस राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी हे जे काही शब्द आहेत, हे नाव आहे येतं. म्हणजे राहुल गांधींना खुश करण्यासाठी किंवा आता ह्या पप्पूला त्यांच्यात पक्षातील लोक मोजत नाहीत. आता पप्पू मी काय काय म्हणलं माहितीये का, पप्पू म्हणायचं कारण काय, सध्या पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर याविषयीचे सेशन एक संसदेमध्ये होतं आणि या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये एक विशेष सत्र आयोजित करून त्यावरती चर्चा होती. यावेळेस राहुल गांधी नावाचा एक अडाणी म्हणा किंवा एक थर्ड क्लास विचारसरणीचा पुरुष जर असे काही वक्तव्य करतो, ते वक्तव्य देशाविरोधामध्ये आहेत, ते हितामध्ये आहेत, तुम्हीच मला सांगायचं. म्हणून ह्या विरोधी पक्षनेत्याला या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून जमणार नाही मित्रांनो, ह्यांना देशविरोधी नेता म्हणला पाहिजे. कारण पाकिस्तानाचं स्टेटमेंट यांचं स्टेटमेंट हे सिमिलर सारखं असतं. पाकिस्तान जे आरोप करतंय तेच आरोप हे लोक करतात. मग पाकिस्तानात आणि यांच्यात नेमका फरक काय उरतो आणि या लोकांना सपोर्ट करणारे संजय राऊत आणि शिवसेना यांच्यामध्ये फरक कुठं उरतो.
आता हे काय म्हणतात माहिती आहे का, महाराष्ट्रद्रोही. म्हणजे शिवसेना महाराष्ट्रामध्ये सोडले की बाकी सगळेच महाराष्ट्रद्रोही आहेत आणि फक्त काँग्रेस, राहुल गांधी आणि हे उद्धव ठाकरे शिवसेना एवढेच महाराष्ट्रप्रेमी आहेत. बाकी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रप्रेमी कोणीच नाही. आणि मराठीविषयी, महाराष्ट्राविषयी जेवढं शिवसेनेने केलंय तर कोणीच नाही केलं. मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी फडणवीसांनी आणि भाजपनी, महायुतीने काय काय केलंय हे लोकांनी दाखवून दिलंय आणि त्यांनी काय केलंय हे लोक आता सध्या घेत आहेत त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग, आणि ते आताही चालू आहे. मग नेमकं राहुल गांधी भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणतो आणि राहुल गांधींना महाराष्ट्रप्रेमी म्हणतो. जो कोणी आमच्या सोबत येईल तो सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत, बाकी सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. हा यांचा प्रोपोगेंडा आहे. ह्या पप्पू म्हणजे या ठिकाणी मला यांचं आजचं भाषण ऐकून असं वाटलं नाही की हे संजय राऊत बोलतायत. मला असं वाटलं होतं की या रेड्याच्या तोंडून राहुल गांधी वधवून घेत आहेत असं मला वाटायला लागलं होतं. कारण शब्द हे गांधींचे होते आणि तोंड हे राऊतांचं होतं. याचा अनुभव यातनं आला. आणि महत्वाची गोष्ट काय आहे ते म्हणजे राहुल गांधींना जे काही सत्य सांगितलं, म्हणजे जे सत्य जे राहुल गांधी बोलतील ते सत्य आहे. निवडणूक आयोगामध्ये घोटाळा झाला ते सत्य आहे. ज्यावेळेस तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये या ठिकाणी घोटाळा झाला नाही, या ठिकाणी निवडणुका ह्या चांगल्या झाल्या आणि त्या ठिकाणी संविधान हे जिंकलं, त्या ठिकाणी विजय हा लोकशाहीचा झाला. पण महाराष्ट्रामध्ये लोकसभेला लोकांना कळलं होतं, लोकांनी लोकशाहीचा विजय केला, पण विधानसभेला काय झालं, विधानसभेला ही लोकशाही मिली, संविधान गेलं पूर्णपणे आणि या ठिकाणी घोटाळा झाला. एखाद्या अडाण्याला तर सगळं हे सांगितलं, ते अडाणी म्हणाल हा कुठला मूर्ख माणूस आहे. म्हणजे जे काही आपल्या सोबत नाही ते देशद्रोही आहेत, ते महाराष्ट्रद्रोही आहेत. जे आपल्याला मिळालं नाही यामध्ये आपण किती पाण्यामध्ये आहोत, आपल्या किती चुका आहेत, आपल्याला लोकांनी लाताडले काय, लोकांनी आपल्याला लाता घालून सत्तेतनं बाहेर काढले, लोकांना आपल्याला 100 पैकी फक्त 20 जागावरती आणून ठेवलंय. आणि राहुल गांधी नावाचा 55-50 वर्षाचा तरुण, हा म्हातारा पांढऱ्या दाढीचा, हा या ठिकाणी गोष्टी करतोय. तेही काय, मोदी काहीच नाही, मोदीमध्ये दम नाही. मैं उनसे मिला 3 बार, बंदे में दम नाही, फक्त त्याला मीडियानं हवा मारून फुगवलंय. हे राहुल गांधींनी मोदीविषयी बोललं होतं. आता दम कुणामध्ये आहे सांगायची गरज नाही, कारण मोदींचा दम काय आहे हे पूर्ण जगानं बघितलंय. मग आता हेच वाक्य महाराष्ट्रामध्ये संजय राऊत म्हणतात की फडणवीस काहीच नाही, एक फेल्युअर मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री फक्त फुगलाय, ह्यामध्ये हवा मारले, दम काहीच नाही. कायदा हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय सांगा ना. काय सांगतात, देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहेत, अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे. जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे. म्हणजे बघा, वाक्य तेच आहेत, फक्त तोंड वेगळे आहेत. म्हणून म्हणतो, ज्यांची बाळासाहेबांना भीती होती ह्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होऊ नये, आता 100% नाही तर 101% शिवसेनेचं काँग्रेसीकरण झालंय. काँग्रेसला वाटतंय की आपल्या पक्षामध्ये आपल्याहून जास्त देश विरोधीपणा किंवा राष्ट्र हेट स्पीच किंवा देशाच्या विरोधामध्ये तर कडवट तर कोणी भूमिका घेत असेल, ती भूमिका शिवसेनेमध्ये घेत आहेत, शिवसेना घेत आहे. कारण थरूर असतील, ते काही 2 खासदार असतील, ते राहुल गांधींना विरोध करतात, पण इथं शिवसेना सपोर्टमध्ये येते. काँग्रेसींना वाटतं की हा पप्पू काहीही बोलतो, तो पुढे बोलताना मागं लोक हसतात याचे, पण या ठिकाणी हे हांजी करत एवढं काही ते चाटतात, ते पाहून लाज वाटते अक्षरशः. आता राहुल गांधी जे आहे त्याला रिसर्च करत आहेत. राहुल गांधी 2024च्या निवडणुकीसाठी ते रिसर्च करतात, त्यांचं संशोधन चालू आहे सगळं काही. आणि त्यांचं जे काय आहे ते फक्त पूर्णपणे ते पुराव्याशिवाय काहीच नाही बोलत. संपून दाखवा. 10,000 रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना. आणि कसे जिंकलात हे राहुल गांधींनी सांगितलं आहे. आम्ही सांगू, राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे हैं, उनकी टीम काम कर रही है, हमारी भी उनसे बातचीत होती है. लगभग 100 सीट पर घोटाला किया है.
पैसा हो, वोट चोरी हो, चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है। आतापर्यंत जे ते बोलतात ते पुराव्याशिवाय काहीच नाही बोलत. ते पहिले बोलतात, ते पुन्हा लगेच माफी मागतात. असं यांचा खोटारडेपणा पूर्ण भारतानं बघितलंय आणि यांच्यावरती असे अनेक केसेस पडलेले आहेत की एक गोष्ट असते वेगळी, ते सांगतंय वेगळं आणि होतंय वेगळं. म्हणजे माहिती काहीच नाही, जे कोणी लिहून देईल ते वाचून दाखवायचं. स्क्रिप्ट रायटर वेगळेच, स्टोरी टेलर वेगळेच आणि फक्त खाली पुढे बोलणारे माणसं आहेत हे. त्यामध्ये चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय काय नाही ते काहीच नाही पाहिजे, फक्त पुढे येऊन वाचून सांगायचं, वाचून बोलायचं. आणि त्यांचं म्हणणं काय की राहुल गांधी हे 2024च्या निवडणुकी विषयी, निवडणूक आयोगाविषयी त्याबद्दल ते एक असं डीप रिसर्च करत आहेत आणि याचा जे बॉम्ब आहे तो ॲटम बॉम्ब ते फोडणार आणि ते सगळं काही एक्सपोज करणार. अरे तुम्ही एक्सपोज पहिले स्वतःला करून घ्या. तुम्ही पहिलं हे सांगा तुम्ही तेलंगणा जिंकलात कशी. तुम्ही परत हे सांगा तुम्ही महाराष्ट्रातली लोकसभा जिंकलात कशी. तुम्ही पहिलं हे सांगा की कर्नाटकातली लोकसभा तुम्ही जिंकली कशी, विधानसभा जिंकली कशी. मग तुम्ही या विषयावरती बोला. ज्या ठिकाणी हारतात त्या ठिकाणी शेपटी खाली घालून पळतात आणि नंतर सांगतात की हे आम्ही नाही हरलो, आम्ही जिंकलोच असतो, आम्ही जिंकलोयच, आम्हाला त्यांनी हरवलं, ते हे संस्था अशी होती, यांनी पैसा वाटला, हे वाटलं ते वाटलं म्हणून आम्ही हारलो, तर आम्ही जिंकलेलो आहोत. म्हणजे जे काय जे आपल्या सोबत नाहीत ते महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही, आपल्या सोबत आहेत ते आतंकवादी का असेना, पाकिस्तानवाले का असणार, ते चांगलेच आहेत. आता जो भगवा आतंकवाद, सनातनी आतंकवाद, पण कोणी हे ते लोक म्हणलेत का की हिरवा आतंकवाद, मुस्लिम आतंकवाद, हे बोलणार नाहीत. कारण त्यांना यांच्याविषयी प्रेम आहे, हे भारत पूर्ण बघत आहे. आणि सगळे ह्या गोष्टीची लाज यांना वाटली पाहिजे, पण यांना त्याची लाज वाटत नाही. यांना त्याचा अभिमान वाटतो, त्यांना त्याचा माज वाटतो. मग एके दिवशी असं करूनच संजय राऊत ह्या शिवसेना ते काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणायला काही हरकत नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आज परत कळलं की बोल हे राहुल गांधीचे आहे, ते वाजवायची कामं हे महाराष्ट्रामध्ये राऊत करत आहेत. नक्कीच तुमचं मत व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा.